कर्जतमधील शेतकऱ्यांचा आत्मांतर्गत दापोली विद्यापीठात अभ्यास दौरा संपन्न। शेतकऱ्यांनी आंबा बांबूसह लाखीबागेतील मसाळ्याच्या विविध जातींच्या वृक्षांची घेतली माहिती। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मांतर्गत राज्यांतर्गत अभ्यास दौरा करण्यासाठी कर्जतमधील शेतकऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात एक दिवसाचा अभ्यास दौरा पूर्ण केला। त्याप्रसंगी 2 सत्रात शेतकऱ्यांनी आंबा, बांबू आणि लाखीबाग संदर्भात माहिती समजून घेत कर्जतकडे परतीचा प्रवास केला। मंगळवार दिनांक 4 मार्च रोजी कर्जतमधील शेतकरी सल्ला समितीमधील सदस्यांनी आत्मांतर्गत अभ्यास दौरा करताना महाराष्ट्र राज्यातील शेतीच्या बाबतीत ज्या शासकीय कृषी विद्यापीठाचं संपूर्ण देशात नावलौकिक आहे अशा दापोलीमधील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कर्जत तालुक्यातील तालुका कृषीचे 2 अधिकारी व 12 शेतकऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत या अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला। त्याप्रसंगी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील आंबा, काजू, पेरू, जांभूळ, करवंद, बांबू यांसह लाखबागेतील मसाळ्याचं विविध संशोधन व नाविन्यपूर्ण बाबी, फळपिके आणि फुलशेती यांच्या विविध जाती संदर्भात तज्ज्ञ शास्त्रज्ञ व अधिकारी वर्गाकडून सविस्तर माहिती जाणून घेतली। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मांतर्गत दापोली येथील अभ्यास दौऱ्यासाठी कर्जत तालुका कृषीचे कृषी सहाय्यक अनिल रुपनवर, कृषी सहाय्यक सतीश सपकाळ, कर्जत तालुका आत्मा समितीचे सदस्य चंद्रकांत मांडे, अंकुश शेळके, बजरंग श्रीखंडे, उत्तम शेळके, निलिकेश दळवी, मोहन फुलवरे, नरेश भोईर, विजय गंद्रे, अरुण मसने, विलास श्रीखंडे, मिलिंद विर्ले, दशरथ ऐनकर आदींचा समावेश होता। नमस्कार, मी अनिल रुपनवर, तालुका कृषी अधिकारी कर्जत कार्यालय येथे कृषी सहाय्यक कळम म्हणून आहे। इथे आपण आत्मा अंतर्गत कृषी व्यवसाय व्यवस्थापन अंतर्गत जी आपली आत्म्याची कमिटी आहे त्या आत्म्याच्या कमिटीला आपण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ इथे कृषीवरील जे विविध आणि नवनवीन तंत्रज्ञान आहे ते नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी, जेणेकरून प्रत्येक आत्म्याच्या कमिटीमधील प्रत्येक सदस्य हा त्यांच्या गावामध्ये किंवा त्यांच्या परिसरामध्ये जाऊन वेगवेगळ्या शेतकऱ्यांना ते विद्यापीठामध्ये ते वेगवेगळे तांत्रिक मार्गदर्शन केलेलं आहे आणि तांत्रिक मार्गदर्शन होत आहे त्याची माहिती इथे घेण्यासाठी आलेलो आहे। याच्यामध्ये सर्वप्रथम आपण विद्यापीठात आल्यानंतर बांबू संशोधन केंद्र आहे, त्या बांबू संशोधन केंद्रामध्ये आपण गेलेलो आहे। त्याच्यामध्ये तिथं श्री विकास म्हणून आहेत, त्यांनी आपल्याला तिथं बांबूमधील विविध व्हरायटीज, त्यांच्यावर होणारी प्रक्रिया आणि त्याच्यानंतर त्यांचे केलेली प्रक्रिया उद्योग याच्यावर भरपूर प्रमाणात चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे। त्याच्यानंतर आपण खाली आल्यानंतर रबर संशोधन केल्यानंतर लाखीबाग म्हणून एक कोकण कृषी विद्यापीठाची संकल्पना आहे, तिथं आपण आता सध्या आहे। तर इथं लाखीबाग म्हणून इथे एक संकल्पना आहे कोकण कृषी विद्यापीठाची की साधारणतः आपल्याला एका एकरमध्ये 1 लाखापर्यंत शेतकऱ्याचं उत्पादन कसं काढलं जातं त्या संदर्भात लाखीबाग ही संकल्पना आहे। याच्यामध्ये आता इथं आपण बघितलं तर विविध प्रकारचे नारळ दिसतात, आपल्याला दालचिनी दिसते, तुमचे जायफळाचं झाड दिसते, कोकण स्पाइसचं झाड दिसते। म्हणजे एकाच व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या पिकांची लागवड करून कमीत कमी क्षेत्रामध्ये 1 लाखापर्यंत उत्पादन कसं मिळेल यासाठी आपल्याला कोकण कृषी विद्यापीठाने लाखीबाग ही संकल्पना दिलेली आहे। याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर जे आंब्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये कोकण सम्राट असेल, सिंधू असेल, रत्ना असेल, इस्रायल पद्धतीच्या 8 व्हरायटीज सरांनी सांगितल्या आहेत। तर पाटील सर यांनी तिथं आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे। याच्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर मत्स्यपालन आणि बाकीचे कृषी विद्यापीठामध्ये जे विविध अभियांत्रिकीचा प्रकल्प आहे आणि जे त्यांच्या अभियांत्रिकी प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांना आवश्यक असे यांत्रिकीकरणाचे पर्याय आहेत ते आपल्याला ते समोर सांगणार आहेत। त्या अशा प्रकारे विविध शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठांना भेट देऊन आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन घेऊन आपल्या शेतीमध्ये प्रगती साधता येईल, त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठांना भेट द्यावी। कर्जत तालुका आत्मा कमिटीचा दरवेळेप्रमाणे शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करण्यासाठीचा जे काही दौरा असतो, महाराष्ट्र राज्य दौरा जो का असतो त्या ह्यावर्षी
दापोली बालासाहेब कृषी संशोधन केंद्रामध्ये यावर्षीचा आत्मा कमिटीचा दौरा 2 दिवसाचा आज कर्जत आत्मा कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला। आज सकाळपासूनचं जे काय कोकण कृषी विद्यापीठामध्ये आज सकाळी आल्यानंतर बांबू प्रक्रिया असो किंवा त्यानंतर आंबा संशोधनाचे इथल्या असणाऱ्या व्हरायटीज असो किंवा इथे मसाल्याचे जे लाठी बाग जो आहे त्या लाठी बागमध्ये जे काय आजच्या याच्यातनं जे काय अधिकाऱ्यांनी आम्हाला शेतकऱ्यांना जे काय मार्गदर्शन केलं आणि इथं असणारे शेतकऱ्यांना जे उत्पादनासाठी आणि त्यांना शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काय उत्पादन वाढवण्यासाठीचं जे काय मार्गदर्शन केलं ते खूप चांगल्या पद्धतीने केला। आणि जे काय आत्मा कमिटीचा दरवर्षीचा जो काय दौरा असतो त्यामध्ये आजचा जो काय दापोलीमधला जो दौरा होता तो शेतकऱ्यांसाठी समाधानकारक आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शनात ठरेल असं मला वाटतं। शेतकरी बंधू आणि आत्मा कमिटीचे जे पदाधिकारी आहेत सर्व आज खरोखरच आपण जो हा दौरा कर्जत तालुका आत्मा कमिटीतर्फे केला तर तो खरोखरच उपयोगी असा ठरलेला आहे। कारण इथे आल्यानंतर आपण बघितलं बांबू लागवड किंवा बांबू प्रक्रिया जी काय केली जाते त्याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल। त्याचं जे आपण शिक्षण घेतलं त्याच्यानंतर त्यांनी आंब्यावरती बरेच कलम कसे करायचे काय करायचे त्याचं पण मार्गदर्शन चांगलं केलं। नंतर आपण लाखीबागेत आलो। लाखीबाग ही शेतकऱ्यासाठी सर्वात उपयोगी ठरणारी गोष्ट तिथे दिसते। कारण ही मसाला वर्ग पिकं जी आहेत ती मसाला माहिती आहे आपले मसाल्याचे पदार्थ हे किती महाग आहेत आता सध्या मार्केटमध्ये। तर ते जर असा प्रयोग आपण सर्व शेतकऱ्यांना मिळून केलं तर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल। तर हे खरोखर दौराचा हा मार्गदर्शन चांगलं मिळालं आणि कर्जत तालुका आत्मा कमिटी सर्वांचे मी खरोखर धन्यवाद मानतो याच्यात। तसेच सर्व शेतकऱ्यांनी येऊन इथे सहभाग घेतला तर त्यांचे पण धन्यवाद मी मानतो। तसेच आपले कृषी अधिकारी आहेत त्यांनी पण आम्हाला योग्य मार्गदर्शन करून इथपर्यंत आणलं आणि त्याच्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद। आपण ज्यावेळी दौरे करतो किंवा 2 पैसे खर्च करून आपण अभ्यास दौरा करतो, माहिती घेण्यासाठी आपण येतो, कोकणामध्ये काहीतरी एक वेगळं आपल्याला करायचं आहे हा आपला उद्देश असतो, पण ते झालेलं नाही। यावेळेस आम्ही ज्यावेळी 3-4 शेतकरी असे होतो, उत्तम शेळके असो, अंकुश असो, मोहन फुलवरे असो, मिलिंद विर्ले असो किंवा बजरंग श्रीखंडे असो, आपले गंधळे असोत, अन्य भोईर वगैरे असोत, ही जी मंडळी आहे आम्ही असा विचार केला की आपल्याला आता कुठेतरी एक दिवस वन डे करायचं, म्हणजे 1 दिवसाचा दौरा करायचा। तेव्हा कुठल्या तरी एका माझ्या सहकार्याने सांगितलं की आपण दापोली बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये आपण जाऊ, हरकत नाही। आम्ही त्याला येस केलं। बरं आलो, आज आपण सकाळपासून प्रवासामध्ये आहोत, सगळेजण आहोत, सगळे थकलेले आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावर थकवा आहेच हे आपल्याला दिसतंय, पण तरीसुद्धा एक उत्साह असा आहे की कोकणामध्ये अतिशय पाणी, कोकणामध्ये आपल्याकडे मसाल्याची शेती होते का हा एक प्रश्नचिन्ह आहे। भाताशिवाय कोकणामध्ये आपण कुठलंच उत्पन्न घेत नाही। त्याच्यामुळं आपल्या कोकणातला शेतकरी आता भात शेतीला कंटाळलेला आहे। कारण त्याचं कारण असं आहे की शेती भात शेती आता तोट्यात आहे, ऑलरेडी तोट्यात आहे, म्हणजे कोणीही कबूल करेल। आणि त्याच्यामुळं भात शेतीचं उत्पन्न आता घटलंय, शेतकरी भात शेती करत नाही। याच्याकरता काहीतरी पर्याय पाहिजे, पण त्याचबरोबर कॅनलचं पाणी आपल्याला बंदही करता येत नाही। त्याचं कारण असं की आपली जनावरं, आपल्या बोरिंग यांचं असणारं जे काय पाण्याचा स्रोत आहे तो कमी होऊ नये याच्याकरता कॅनलचं पाणी घेतात। शेतकरी पिकासाठी पाणी घेत नाही, मनापासून घेत नाही। पण काही ठराविक शेतकरी काही गावात आहेत, साळोखमध्ये, बारण्यामध्ये, जांभिवलीमध्ये जे आहेत ते मनापासून, आता वदपद शेतीचं प्रमाण कमी झालं, गौर कामातलं क्षेत्र कमी झालं, जांभिवलीला कमी झालं, पण साळोख बारण्यामध्ये क्षेत्र आहे, लागवड क्षेत्र आहे आणि चांगले म्हणजे शेती करणारे शेतकरी आहेत। आमच्या मोहन फुलवरे सारखे आहेत, मी एक छोटा शेतकरी आहे, जमल तेवढं करतो। पण तरीसुद्धा परिस्थिती अशी आहे की मजुरांचा अभाव आणि मजुरांची असणारी मजुरी याच्यामुळे शेतकरी अगदी हायरमिटिसला आलेला आहे। म्हणून याला पर्याय काहीतरी पाहिजे। याच्याकरता आम्हाला असं म्हणायचं आहे की हे जे बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे जे काही वरिष्ठ सिनियर अधिकारी असतील
त्यांनी आणि कर्जतच्या विद्यापीठाचे काही अधिकारी असतील त्यांनी मला तरी असं वाटतं की जनसंपर्क दौरा कर्जत तालुक्यामध्ये ठेवून प्रत्येक गावामध्ये याची जनजागृती करावी आणि भात शेतीपासून चांगलं उत्पन्न कसं मिळेल याच्यावर भर द्यावा असं माझं स्वतःचं मत आहे आणि हे प्रत्येकाला ते पटणारं आहे. जर शेतकरी तुम्हाला खरोखरच वरती आणायचं असेल तर तुम्हाला ते करणं आहे. पण नक्की एक तुम्हाला सांगतो का आज हा भात शेती हे रायगड हे भाताचं कोठार पूर्वी होतं, आत्ता नाही. आणि हा बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे. जर भात पिकवला नाही तर तुम्हाला मला तरी असं वाटतं एक माझं भविष्य आहे का 2030 पर्यंत तुम्हाला ह्या तांदळाची फार मोठी कमतरता भासल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्वतःचं भाकीत आहे. म्हणून भात शेतीपासून शेतकऱ्यांनी दूर राहू नये असं मला स्वतःला वाटतं. म्हणून शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठाने बाळासाहेब कोकण असू द्या किंवा कर्जत असू द्या त्यांनी शेतकऱ्यांना जनजागृती करून ही गोष्ट तयार करायला पाहिजे. शेतकऱ्यांना तयार करायला पाहिजे, त्यांच्या शेतावर जायला पाहिजे, फील्डवर जायला पाहिजे. कृषी अधिकाऱ्यांनी पण फील्डवर जायला पाहिजे आणि शेतकऱ्यांची जनजागृती करणं गरजेचं आहे. हे जर नाही केलं तर आपण जे म्हणतो पोशिंदा ते नाव कालांतराने कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून काही जरी झालं तरी जेवणामध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय येतं तर आंबा किंवा काजू किंवा मसाल्याचे पदार्थ येणार नाहीत. पहिलं जे येतं ते भात आणि भाकरी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून भात शेतीपासून कोणी दूर राहू नका अशी माझी सगळ्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे. म्हणून भात शेतीची लागवड करा, कमी करा पण ती करा. पण काही कुटुंबामध्ये आता माणसांचं प्रमाण कमी झालेलं आहे. काही कुटुंब आता स्थलांतरित होऊन शहरी भागामध्ये गेलेले आहेत, मुलांच्या शिक्षणासाठी गेलेले आहेत. त्यामुळे कुटुंबात माणसं कमी आहेत. आता भात शेतीचा व्यवसाय हा कुटुंबावर अवलंबून राहिला नाही, तो आता मजुरावर अवलंबून राहिलेला आहे. याच्याकरता शेतकऱ्याला ती मजुरी परवडत नाही. 500 रुपयानं 600 रुपये मजुरी, खताच्या किमती वाढल्यात. सरकार भाताला भाव देत नाही, हमी भाव सरकार देत नाही. केंद्र सरकारने भाताला भाव दिला पाहिजे. जर केंद्र सरकारने 5,000 भाताला भाव दिला क्विंटलला तर शेतकरी खरोखरच उत्साही पद्धतीनं भाताची लागवड करील अशी माझी स्वतःची खात्री आहे. मी सुद्धा एक 8 एकर शेती करणारा शेतकरी आहे. पण आता त्या बाबतीमध्ये मी थोडासा बॅक फुटला आलोय. त्याचं कारण असं आहे का ते आपल्याला परवडत नाही. शेती हा आता हातबत्त्याचा धंदा झालेला आहे. म्हणून माझी विनंती सरकारला आहे का त्यांनी भाताला हमी भाव चांगल्या पद्धतीने द्यावा आणि भात खरेदी करावी. आणि दुसरी गोष्ट अशी, रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात सरकारने भात खरेदी जर केली तर शेतकरी टिकेल, भाताचं उत्पन्न वाढेल आणि शेतकरी सगळ्यांना भाताच्या तांदळाच्या बाबतीमध्ये पुरवठा करेल.